आज सकाळपासून ना आमच्याकडे ही असा पाऊस चालू आहे बघा, बघितलं का? घर उघडं नाही पण आणि जास्त पण याय नाही, बाहेर निघता येणार ना काय व्हायना. कपडे धुवायचे पडल्यात अजून, बाळ धुवून इथं टाकलेत फोर्समध्ये वाळायला. आणि बसलो इथं बाहेर, काय कर्म नाही काय व्हायना, पाऊस ही बंद व्हाय नाही. स्वीटी आणि बाळ दोघं पण झोपलेत, त्याच्यामुळे कर्म नाही बरं का. आपलं बाळ जागा असल्यावरती मग काय त्याच्याबरोबर इकडून तिकडून खेळायला काय वाटत नाही, गप्पा मारायला दिवस निघून जातं. पण ते दोघी पण झोपल्यात ना, त्याच्यामुळं काय कर्म नाही. आम्ही बसले बघा इथं बाहेर आणि पाऊस काय उघडं नाही. आणि मला ना बाळासाठी आपल्या ना काजळ बनवायचं होतं. तर काजळ बनवायची मला माहिती आहे, पण तरी पण तुम्ही अजून एकदा सांगा की कशा पद्धतीने कसं बनवते. असं गालाला नाही का, कपाळाला, हाताला ही टिका लावतात ना, तर मी ती विकत आणलेला काजळ लावते. पण डोळ्याला अजून काही मी काजळ लावलेलं नाही बाळाच्या, तर ते घरीच बनवून लावा म्हणलं. बघा माझं नियोजन मी सांगते मी कसं बनवणार आहे ती, आणि तुम्ही पण सांगा ते बरोबर आहे का नाही ते. तर मी एक चहा म्हणजे चहा बनवते ना मी, तर त्याच्यात एक वाटी आहे बघा साखरेची, ती वाटी घेणार आहे. कारण आपण दिव्यात जर लावलं तर ती थोडं बसन त्याच्यामुळे मी मोठी वाटी आहे जरा, तर त्या वाटीत तूप ठेवणार आहे आणि त्याच्यात दिवा लावणार आहे. आणि वरती अशी एक मोठी प्लेट अशी ठेवणार आहे आणि त्याची काजळी त्याला अशी लागण ना त्या पद्धतीने ठेवणार आहे मी बघा. आणि नंतर ती काजळी सगळी दिवा झाला ना विजून, तर मग सगळं काजळ काढून घेणार आहे आणि त्याच्यात थोडंसं खोबऱ्याचं तेल मिक्स करून ठेवणार आहे. तर एवढंच असतं का अजून काय असतं ते नक्की सांगा कमेंट करून. आणि बनवायचा विचार चालला आहे पण वेळ काय भेटला नाही. म्हणलं उद्या सोमवार आहे, उद्या बनवावं. तर उद्या आपल्या बाळाचा जन्माचा दिवस आहे. तर माझ्या आईने सांगितलं की जन्मलेल्या वारी ना बाळाला आंघोळ घालायची नाही आणि बाळाच्या आईला पण. तर उद्या काय आंघोळ नाही घालायची त्यांना. तर उद्या निवांत ते काजळ बनवून घेते मी, वेळ भेटला नाही का तेवढाच. आणि वार काय सुटलंय घ्यायचे आणि इतकी थंडी वाजते ना, लय गार लागते या बैठ का. वार पण सुटलंय, पाऊस पण येतोय, सगळं वादळीचं दिवस, कपडे वाळणार, बाहेर निघता येणार काय होईना. आणि अजून एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. आज आहे ना सकाळपासून बाळ थोडंसं जरा रडतंय बघा, आणि रडताना न्या शब्दाचा उच्चार करते. तर मी एक रील्स बघितलेली, त्याच्यात 4-5 शब्द सांगितलेलं की बाळ काय म्हणत असते ते, त्या शब्दांचा उच्चार माझ्या काय लक्षात नाही तितकं. पण सकाळपासून आज जरा न्या ह्या शब्दाचा उच्चार करतं या. तर याला काय म्हणतात, म्हणजे काय म्हणायचं असते बाळाला? काय दुखतं का, भूक लागलेली असते का, काय काहीतरी असते ना. तर ते सांगा नक्कीच कमेंट करून. मी रील्स बघितली होती त्याच्यामुळे विचारते, नाहीतर मी पण नव्हतं ऐकलं बघितलं असं. म्हणजे बाळ जे रडताना जे शब्द उच्चारतं त्या शब्दातनं ते काहीतरी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतं असं मी नव्हतं ऐकलं, पण रील्स बघितल्यामुळं मला माहिती आहे. तर आज म्हणलं सकाळपासून हे वेगळंच आज थोडंसं. आणि झोपली पण नव्हती, मग आंघोळ घातली मस्त मालिश करून आणि झोपलेत बघा दोघी पण मायले की. म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवावं आणि काजळ कशा पद्धतीने बनवू ते पण विचारावं, आणि ह्या शब्दाचा अर्थ पण विचारावं, बाळ रडते त्याच्या. तर चला असू द्या. तुमच्या इकडं आहे का नाही असा पाऊस नक्की सांगा कमेंट करून. हे बघा आमच्या इकडं पाऊस दिसून तर येतोय का पडतोय ही बघा, चाललाय पाऊस मस्त असा. आणि इकडे हे आपला पेरू आहे ना, पेरूला भरपूर अशा कळ्या आल्यात बघा, म्हणजे पेरू पण आले छोटे छोटे आणि कळ्या पण आल्यात. इथं बसले तुमचं दाजी, तुमचं काय 2 शब्द? निवांत बसायचं. तर आज आहे ना इथं आमच्या इथं बघा कार्यक्रम होता ओटी भरणाचाच. त्या ताईंनी बोलवलेलं, पण हे पाऊसच उघडं नाही. गाडी तर काय निघणार नाही पांदीने, मला चल जावं लागेल, वस्तीवरच आहे कार्यक्रम, चल जावं लागेल. त्यासाठी मी उरकून बसले, पण पाऊसच उघडं नाही, त्याच्यामुळे शांत बसले आपलं. तर ताई म्हणलं कार्यक्रम चालू झाला की फोन करते. पण अशा पावसात इतक्या लांब जायचं ते पण योग्य नाही वाटत, कारण बाळ झोपलेलं आहे. स्वीटी बाळ कधी पण उठू शकते ना, त्याच्यामुळे मग इथं माझी गरज आहे, म्हणून काय आता जाणार नाही, मी कॅन्सल केलं जायचं. मग अशी झोपली होती ना त्याच वेळेस आणि तिची झोप व्हायच्या आधी मी जाऊन आली असती, पण आता तिचा उठायचा टायमिंग झाला, त्याच्यामुळे आता काय जाणं कॅन्सल. हे बघा पाऊस, आपला कांदा तिकडे एक झाकून ठेवला आहे आणि इकडे एक माझी कपडे धुवायची राहिलेत बघा,
तेवढी म्हणलं कपडे राहण्यात का राहिले तर, कारण ही सकाळपासूनच पाऊस चालू आहे, बंदच नाही, सारखं चालूच आहे बघितलं का. आणि वारं पण सुटतंय असं. बरं झालं बाळा आणि स्वीटी ना मधल्या खोलीत आहेत, ह्या पण नाही आणि ह्या पण नाही, मधल्या खोलीत आहे, तिथं वारं पण लागत नाही, थंडी पण नाही, काय नाही, त्याच्यामुळे तेवढं तरी बरं आहे. नाहीतर आहे ना इथं जर ठेवलं असतं ना इथं हॉलमध्ये किंवा इकडं तर थंडी वाजली असती. आणि डायरेक्ट कुणी पण आलं इथं आलं की डायरेक्ट समोरच होतं ना, इकडं होते इकडं, त्याच्यामुळे आपलं मधल्या खोली. आणि तर संडास बाथरूम पण मस्त असं तिथंच बनवलेलं आहे, तुम्हाला तर माहिती आहे. इकडे बघा दोघी पण निवांत झोपा चालल्यात बघितलं का, बाळन स्वीटी. आणि इकडे संडास बाथरूम आपलं चालू आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही, बाहेर यायचं काय विषयच नाही, आतमध्येच. असल्या वादळीचं बाळाला स्वीटीला बाहेर आणायचं तरी कसं, आणि काही गरजच नाही बाहेर आणायची. त्याच्यामुळे काय आता जास्त आला बरं का पाऊस, मगाशी ना कमी होता पण आता जास्त आला. हे बघा वाढला पाऊस, मी व्हिडिओ चालू केलेला ना त्यावेळेस कमी होता, आता जरा दिसायला लागला पाऊस येतोय म्हणून. कशी कपडे वाळायची, कसं इथून इकडं तिकडं जायचं. कसला पाऊस चाललाय, तिकडच्या साईडला जास्त दिसतं, म्हणजे सगळीकडेच असं दिसतं, म्हणजे सगळीकडेच असाच पाऊस असतो, पण लांबचा आपल्याला ना लय पाऊस आहे असं दिसतं, सगळं पांढरं पांढरं दिसतं त्या साईडचं. कसं चाललाय पाऊस. तुमच्या इकडं आहे का असा पाऊस, नक्की सांगा कमेंट करून. पाणी लय इथून यायला लागले, इथून पाणी कसं काय यायला लागले इथं खाली, पाईपातनं नाही येते. पाईप फुटलाय का होती, ती पाईप बसवायला पाहिजे, कारण पाणी फोर्समधनं इथं अलीकडे पडायला लागले, पाईपातनं नाही पाणी येत. पाईप फुटलाय वाटते, कसं काय फुटला काय माहिती. वारं नाही सुटायला पाहिजे, पाऊस किती काय आहे ना, मने कसा बसला इथं बघितलं का. काय झालं आता, पावसाळ्याचा दिवस आहे, आखाडाचा महिना आहे, त्याच्यामुळे ही पाऊस असाच राहणार आहे सारखं चालू. चला काय नाही करते व्हिडिओला हितच म्हणलं बसले तर सांगावं तुम्हाला, कारण जास्त काय मी व्हिडिओ घेत नाही, कधी तर घेतली सांगावं म्हणलं. हाय स्वीटी आणि बाळ दोघं पण व्यवस्थित आहे, पण मला काजळ बनवायचं ते विचारावं थोडंसं कशा पद्धतीने बनवते ती. मी माझी पद्धत तुम्हाला सांगितली, त्या पद्धतीने योग्य आहे का, अजून त्याच्यात काय असते ते पण सांगा. आणि बाळ जे रडतं ना त्या शब्दांचा उच्चार कुणाला माहीत असेल तर नक्की सांगा कमेंट करून. चला आला, कमी पण आला बघा लगेच पाऊस, बघितलं का, लगेच बंद होतोय परत येतोय. चला बाय बाय.